मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत UPI झालेले महत्त्वाचे 10 बदल। UPI असं एक माध्यम आहे ज्याच्याद्वारे आपण भाजीपाल्यावाल्यापासून ते किराणा दुकानापर्यंत, हॉटेलपासून रेस्टॉरंटपर्यंत, स्कूलपासून हॉस्पिटलपर्यंत सर्व प्रकारचे जे बिल पेड करत असतो ते UPIच्या मार्फत करत असतो। आणि या UPIमध्ये RBIने काही फ्रॉड लक्षात घेता काही महत्त्वाचे 10 बदल केलेले आहेत। ठीक आहे, तर त्या 10 बदलाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की 2023 मध्ये UPIद्वारे जे व्यवहार करण्यात आले ते 26 लाख कोटीचे व्यवहार करण्यात आले, त्याच्यापेक्षा जास्त व्यवहार करण्यात आलेले होते। आणि RBIच्या मिळालेल्या आकड्यानुसार, सायबर क्राईमच्या मिळालेल्या आकड्यानुसार 30,000 कोटींची चोरी या व्यवहारामार्फत करण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे सिक्युरिटी रिझनसाठी RBIने काही नियम जे आहे UPIवर लावलेले आहेत। ते 10 नियम कोणते आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणणार आहोत। तर याच्यामध्ये सर्वात पहिला नियम आहे मित्रांनो, 2023 मध्ये तुम्ही न वापरलेले सर्व UPI ॲप्स लॉक होतील। ठीक आहे, जसे बघा 2023 मध्ये तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम, ॲमेझॉन पे आणि भीम ॲप जर तुम्ही वापरलेले नसेल, म्हणजे वर्षातून एकदाही 2023 मध्ये त्याचा तुम्ही उपयोग केलेला नसेल, ट्रान्झॅक्शन त्याच्यातून केलेलं नसेल, तर ते ॲप तुमचे सिक्युरिटी रिझनसाठी ते आहे बंद केले जाणार आहे। हा पहिला नियम आहे। दुसरा आहे मित्रांनो डेली पेमेंट लिमिट। तर डेली पेमेंट लिमिट तुम्ही किती करू शकता याच्याबद्दल सुद्धा RBIने जे आहे त्याच्यावर बंदी घातलेली आहे। डेली पेमेंट लिमिटमध्ये तुम्ही 1 लाखापर्यंत जे आहे ते व्यवहार करू शकता। 1 लाखाच्या वर तर डेली पेमेंट तुम्ही करू शकणार नाही। ठीक आहे, तर अगोदरच्या सारखे जे आहे डेली पेमेंट लिमिटमध्ये जे आहे RBIने आता ही अट घातलेली आहे, 1 लाखाच्या व्यवहारापेक्षा जास्त तुम्हाला डेली पेमेंट करता येणार नाही। त्याच्यानंतर आहे स्पेशल पेमेंट लिमिट। तर स्पेशल पेमेंट लिमिटच्या बाऱ्यात 5 लाखापर्यंत हे ट्रान्झॅक्शन करता येणार आहे। जसे शाळा, हॉस्पिटल, कॉलेज इत्यादीचे जे बिलं तुम्ही भरण्याकरता UPIचा वापर करणार आहात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंतचे ट्रान्झॅक्शन करता येणार। चौथा नंबरचा जो बदल आहे मित्रांनो तो आहे ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम। तर ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम म्हणजे काय, तर 2000 पेक्षा जास्त रकमेचा जो व्यवहार आहे तो व्यवहार तुम्हाला पूर्ण होण्यासाठी आता 4 तासाचा कालावधी लागणार आहे। अगोदर जे आहे तो व्यवहार लवकर आपला पूर्ण होत होता, लगेच पूर्णच होता, परंतु आता जे 2000 पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन असणार आहे तुमचं, तर त्याच्याकरता 4 तासाच्या वरचा जो टाईम त्याला लागणार आहे। आणि याच्यामध्ये महत्त्वाचा बदल असा म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर नवीन लोकांशी व्यवहार करणार असाल तरच हा नियम लागू होणार आहे। जर तुम्ही रोजच्या लोकांशी व्यवहार करणार असाल ज्यांच्याशी तुम्ही अगोदर व्यवहार केलेला आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू असणार नाही। फक्त नवीन लोकांसाठी त्याच्यामध्ये रेस्टॉरंट, दुकानदार किंवा कोणताही नवीन व्यक्ती जो असेल तो असू शकतो। आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जो किराणा दुकानदार आहे किंवा रेस्टॉरंटवाला आहे तो तुमच्याकडून हा जो नियम आहे त्याच्या संदर्भात जे आहे की 2000 पेक्षा जास्त रकमेचा जो व्यवहार पूर्ण होण्यासाठी 4 तास लागतो, त्याच्यामुळे तुमच्याकडून तो जे हा UPIचा ऑप्शन स्वीकृत करणार नाही, कारण की त्याच्याकरता 4 तासाचा वेट त्याला करावा लागेल किंवा 4 तासाच्या नंतर तो त्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो। तुम्हाला पूर्वीसारखे जे आहे या नियमामुळे जे आहे ते 2000 पेक्षा जर जास्तीचा व्यवहार तुम्हाला करायचा असेल तर अगोदर सारखेच जे आहे तुम्हाला आपला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून तुम्हाला हा व्यवहार पूर्ण करावा लागेल। नवीन दुकानदार असला तर नवीन दुकानदार हा तुमच्यावर डिलिव्हरी करता जे आहे तो भरोसा करू शकणार नाही, कारण की 4 तासापेक्षा जास्त 4 तासाचा कालावधी त्याला व्यवहार पूर्ण व्हायला लागणार आहे 2000 पेक्षा। त्याच्यामुळे तो तुम्हाला 4 तासाच्या नंतर जेव्हा त्याच्याकडे पेमेंट रिसीव येईल तेव्हाच ते डिलिव्हरी देण्याचं ठरवू शकतो। ठीक आहे, अन्यथा तो डिलिव्हरी देणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर वाढवावा लागणार आहे। मित्रांनो UPI ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन आता तुम्हाला देण्यात येणार आहे। हे जे सर्व नियम बदल होणार आहे ते 1 जानेवारी 2024 पासून बदल होणार आहे। तर UPI ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन म्हणजे काय, तर 2000चा हा जो नियम आहे तो अगोदरच्या नियमाशी निगडीत आहे। तर UPI ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन म्हणजे तुमचे पैसे जे आहे तुम्ही व्यवहार केले किंवा नवीन व्यक्तीशी व्यवहार केले तर तुम्हाला ते कॅन्सल करण्याचा ऑप्शन सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे। ठीक आहे, कॅन्सल करण्याचे ऑप्शन म्हणजे नेमके काय, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला चुकून पेमेंट केले किंवा एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला फसवेगिरी करण्याचा प्रयत्न केला, तर अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे, तर तुम्हाला जर तुम्ही चुकून पेमेंट केले असेल तर तुम्ही जर कॅन्सलचं ऑप्शन मारलं तर तुमच्या अकाउंटला तो पैसा परत 4 तासाच्या आत जो आहे तो रिक्वायर होणार आहे। त्याच्यामुळे UPI ट्रान्झॅक्शन कॅन्सल ऑप्शन तुम्ही इथे वापरू शकता। फार महत्त्वाचा असा बदल आहे, परंतु याचे काही तोटे सुद्धा आहे की तुम्ही
नवीन व्यक्तीशी ज्याच्याशी तुमचे व्यवहार नाही त्याच्याशी जर व्यवहार केले तर तो तुमच्या या UPI ट्रान्झॅक्शनवरती भरोसा करणार नाही. तर कारण की तुम्ही 4 तासाच्या आत जर ते कॅन्सल मारले तर तो तुमचा पैसा रिवर्स येईल आणि त्याचे नुकसान होईल. त्याच्यामुळे तुम्हाला तो UPI ट्रान्झॅक्शनचे ऑप्शन प्रोव्हाइड करणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच्या सारखेच क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड याच्यावरती अवलंबून राहावे लागणार. आता नियम आहे मित्रांनो, बँक अकाउंट नेम UPI मध्ये डिस्प्ले होणार आहे. तर बँक अकाउंटमध्ये जे रिअल नेम असेल ज्याला आपण पेमेंट करणार आहोत त्याचे जे नाव आहे ते नाव तुम्हाला UPI मध्ये डिस्प्ले होणार आहे. हा एक पूर्ण महत्त्वाचा बदल RBI द्वारा UPI मध्ये करण्यात येत. महत्त्वाचा परत एक नियम आहे मित्रांनो, UPI क्रेडिट लाईन. UPI क्रेडिट लाईनमध्ये जर अगोदर होत होतं की तुमच्या अकाउंटला पैसे असाल तरच तुम्ही ते पैसे दुसऱ्याला पाठवू शकत होता किंवा तुमचे बिल पेमेंट करू शकत होता. परंतु हा नियम आता UPI क्रेडिट लाईनमध्ये एक असा होणार आहे की तुम्हाला बँकेकडे जे आहे रिक्वेस्ट करावी लागणार आहे. बँकेकडे तुम्ही जर क्रेडिटची रिक्वेस्ट केली तर बँक तुम्हाला पैसे प्रोव्हाइड करू शकत आहे की तुमच्या क्रेडिट स्कोअर बघूनच जे बँक आहे तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणार आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला क्रेडिट प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्याकरता तुमचा जो क्रेडिट स्कोअर आहे तो व्यवस्थित असणे आणि चांगला असणे गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला या जो नवीन सुविधा आहे त्याचा फायदा घेता येईल. महत्त्वाचा नियम मित्रांनो, लगेचच तुमच्या सेवेला जो येणार आहे तो UPI ATMचा जे सुविधा आहे ती येऊ शकते. UPI ATMची जी सुविधा आहे ती प्रोव्हाइड करण्यासाठी RBIने हिताची कंपनी आहे जी जपानची कंपनी आहे तिच्याशी RBIने जपानच्या हिताची कंपनीशी जे कोलॅबरेट केलेलं आहे आणि आता UPI QR कोड करून सुद्धा तुम्हाला ATM मधून पैसे काढता येणार आहे. तर जसे आपण आता ATMचा वापर करून जसे ATM मधून पैसे काढतो तसाच आता आपल्याला UPI QR कोड स्कॅन करून ATM मधून पैसे काढण्याचा ऑप्शन मिळू शकतो. त्याचा नियम आहे मित्रांनो, UPI ट्रान्झॅक्शन चार्ज. UPI ट्रान्झॅक्शन चार्ज म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन क्रेडिट किंवा बँकेकडून जे रिक्वेस्ट करून क्रेडिट घेतलं असेल आणि ते तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये जमा केलेलं असेल आणि त्याच्यातून पेमेंट केलेलं असेल वॉलेटमधून, तर त्याच्यावर तुम्हाला 1.1% एवढा सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे. आणि हा सर्व्हिस चार्ज तुम्हाला देताना जे आहे ते महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही क्रेडिट घेतलेलं असेल त्याच्यावरच तो सर्व्हिस चार्ज लागणार आहे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा नियम आहे. सर्व्हिसला इम्प्लिमेंटेशनमध्ये येणाऱ्या सर्व प्रॉब्लेमचा अभ्यास करून नवीन रूल NEFT आणि RTGS या ऑनलाईन पेमेंटसाठी सुद्धा लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठीक आहे मित्रांनो, NEFT आणि RTGS या ऑनलाईन पेमेंटसाठी जर ही सुविधा लागू झाली तर ही जी ऑफिशियल अनाउन्समेंट आहे ती ऑफिशियल अनाउन्स RBIच्या वतीने लवकरच होणार आहे याची सुद्धा अपेक्षा बाळगली जात आहे. यासाठी आता टॅप आणि पेचा ऑप्शन सुद्धा येऊ शकतो याची सुद्धा दाट संभावना वर्तवली जात आहे. टॅप आणि पे म्हणजे काय तर नेमकं बघा, जसे आपण ATMच्या साहाय्याने मशीनवर टॅप करून पेमेंट करू शकतो तसाच तुम्हाला आता मोबाईल जे आहे तो मशीनवर टॅप करून त्याचे पे करण्याची सुविधा मिळू शकतो. ठीक आहे, टॅप आणि पेचा म्हणजे टच आणि पेचा ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला नवीन नियमामध्ये दिसायला मिळू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे 10 नियम जे आहे RBI आता आपल्या सिक्युरिटी रिजनसाठी देत आहे. याचे काही फायदे सुद्धा आहे, काही तोटे सुद्धा आहे. तर या नियमाची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा बाळगता त्या नियमाचे जे आहेत लवकरात लवकर आपल्यासमोर येणारे जे प्रॉब्लेम्स आहे, जे फसवेगिरी आहे त्याच्यावरती तोडगा म्हणून एक RBIने हे नियम जे आहे ते लादण्याचा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या नियमाबद्दल किती शंका आणि आशंका असणार आहे आणि किती प्रॉब्लेम्स येणार आहे किंवा किती सुविधा होणार आहे ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसणार. आता हे नवीन नियम तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून आम्हाला कळवू शकता. सोबतच अशा नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला म्हणजे हॅलो टीचरला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.